हे धरण आहे आणि हे गाव आहे. मग हे बाजूला धरण आहे आणि बाजूला इकडे गाव आहे. याच गावातले लोक जर वैतागले असतील तर पलीकडच्या गावात म्हणजे त्यांनी जीव द्यायचा का? आता हे इथंच आहे, फक्त पैदल चालत चालत जात आहे ते. पण यांनाच पाण्याची व्यवस्था नाही आहे तर त्यांची काय होईल? तर त्यांचं ते अवघड विषय आहे. तर ते टीका करणाऱ्यांनी थोडा जपून टीका करावी, येऊन वास्तविक परिस्थिती पाहायला पाहिजे नेमका काय आहे आणि त्याच्यानंतर बोलायला पाहिजे की खरंच कोणी कोणाला विरोध करत आहे का, कोणी कोणावर दबाव टाकायचा प्रयत्न करत आहे का. दबाव कोणी कोणावर टाकत नसतो. वास्तविक परिस्थिती जेव्हा कोणी मांडते ना, दबाव टाकायचा प्रश्नच नाही आहे ना. सरळ सरळ विषय असा आहे की या लोकांचं भलं करणं तुमचं काम आहे. तुमचं जर काम नसतं, तुमचं जर काम नसतं तर आपण त्यांना ते काम सांगितलंही नसतं एखाद्याला. पण आता ते कामच तुमचं आहे, तुम्ही त्या पदावर आहात. आमचा विरोध त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला आहे, व्यक्तिशः विरोध नाही आहे. अशी ही परिस्थिती आहे एकंदरीत. आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत दाखवण्यासारख्या. ग्रामसेवकला सांगायला गेलो आम्ही. कोण आहे ग्रामसेवक? ते रावते साहेब होता पहिला, आता बदलून आला दुसरा. आता कोण आहे? या वाऱ्या पाण्यात मी मागच्या ते पडलं का 3 वेळा म्हणलो त्याला मी, ग्रामसेवकला, सरपंचाला, पण त्याने काही मांडून नेलं नाही. अतिवृष्टीमध्ये घर आताही पडलेले आहे. त्यानं हे करून नेलं नाही.